नमस्कार. आज आपण मारुतीची उत्पत्ती कथा व मारुतीस मिळालेला शाप याची कथा ऐकणार आहोत. राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ शृंग ऋषीकडून करविला होता. त्यावेळी यज्ञप्रसादाचे 3 भाग करून दशरथ राजाने आपल्या 3 राण्यांना दिले होते. त्यापैकी कैकेयीला दिलेला भाग तिच्या हातातून घारीने पळविला. ती घार तो भाग घेऊन जात असता वाटेत दुसऱ्या घारीचे व तिचे पिंड खाद्याबद्दल भांडण सुरू झाले. त्या भांडणात तो भाग घारीच्या तोंडातून खाली पडला. तेथे अंजनी नावाची केसरी वानराची स्त्री पुत्रप्राप्त्यर्थ अंजली पसरून तपश्चर्या करीत होती. तिच्या हातात तो प्रसादाचा भाग पडला. तिने तो भक्षण करताच त्यापासून तिला गर्भ राहिला. त्या वानरीने 3 पिंडापैकी 1 यज्ञ भाग समग्र ग्रहण केल्यामुळे प्रत्यक्ष यज्ञपुरुष तिच्या पोटी मारुती म्हणून जन्मास आला. राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे चौघे जसे यज्ञभागापासून उत्पन्न झाले होते त्याप्रमाणे मारुती यज्ञभागापासून उत्पन्न झालेला असल्यामुळे हे 5 दिसण्यात जरी भिन्न होते तरी ते खरोखरच एकच होते. मारुतीला वायुदेवाचा पुत्र असेही म्हणतात. राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे चौघेही शक्तिसंपन्न होते, परंतु मारुतीची शक्ती काही विलक्षण होती. कारण यज्ञप्रसादाचा 1/3 भाग अंजनीने भक्षण केला होता. बाकी राहिलेल्या 2 भागातील थोडा थोडा भाग कैकेयीस दिल्या गेल्याने रामादिकांचे भाग मारुतीच्या भागापेक्षा कमी होते. मारुती हा बाल ब्रह्मचारी होता. तो मातेच्या उदरातून बाहेर पडला त्याच वेळी लंगोटी नेसलेला होता. जन्मल्याबरोबर पूर्व दिशेस नुकतेच उगवलेले सूर्यमंडळ त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा ते एक पिकलेले लाल फळ आहे असे समजून मारुतीने त्यावर उड्डाण केले. मारुती सूर्यमंडळाजवळ जाऊन पोहोचतो तो तेथे राहू आला. तेव्हा मारुतीने आपली शेपटी मोठ्या जोराने राहूच्या मुखावर मारली. त्याबरोबर त्याच्या तोंडातून भडाभडा रक्त वाहू लागले. ते पाहून केतू राहूच्या मदतीस धावला. मारुतीने त्यासही एक मुष्टी प्रहार केला. त्याबरोबर तो कासावीस झाला व ते दोघेही धावत इंद्रदेवाकडे गेले. इंद्राने त्यास आश्वासन देऊन तो सैन्यासह सूर्यमंडळाजवळ येऊन दाखल झाला. पाहतो तो सूर्य थरथर कापत आहे व मारुती त्यास खाण्याकरिता त्याच्यावर धावत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. इंद्राने सूर्यास धीर दिला व आपला ऐरावत मारुतीच्या अंगावर घातला. तेव्हा मारुतीने त्यास आपल्या शेपटीचा एक तडाखा मारला. त्याबरोबर ऐरावत ची ची करीत पळ सुटला. इतक्यात मारुतीने आपल्या शेपटीचा तडाखा इंद्रासही लाविला. त्या तडाख्यासरशी इंद्राचा मुकुट खाली पडला व तोही कासावीस झाला. इंद्राची ही दुर्दशा पाहून यम काळदंड घेऊन मारुतीच्या अंगावर धावून गेला. मारुतीने आपल्या शेपटीचा वेढा घालून त्याला लांब झुंगारून दिले. सगळ्या जगाला गांजणाऱ्या यमधर्माची अशी स्थिती पाहून वरुण, कुबेर वगैरे सर्व देव पळ सुटले. इंद्रदेवाने सर्व देव पराभूत झाले असे पाहून मारुतीवर आपले वज्र सोडले. इतक्यात मारुतीने आपल्या शेपटीचा वेढा ऐरावत व इंद्र यास घालून त्यांना गरगर फिरविले व जमिनीवर आपटवले. परंतु वज्राच्या आघाताने मारुती मूर्छित होऊन पडला. मारुती मूर्छित पडल्याचे वर्तमान समजताच वायुदेव धावून आले. मारुतीची ती अवस्था पाहून तो फारच क्रुद्ध झाला व आपल्या शक्तीने त्यांचे सर्वांचे प्राणवायू आकर्षण केले. प्राणवायू आकर्षण होताच सर्वांचे पंचप्राण व्याकुळ होऊ लागले. देव, दानव आदी करून सर्व प्राण्यात हाहाकार उडाला. ब्रह्मदेवाचीही तीच अवस्था झाली. नंतर सर्वांनी विचार करून ते सर्व वायुदेवाकडे आले. ब्रह्मादी देवांना पाहून वायुदेवाने त्या साष्टांग प्रणाम केला. तेव्हा सर्व देव वायुदेवाला म्हणाले, हे जगतप्राणा, आपल्या एका पुत्रासाठी सगळे जग निर्दाळून टाकणे हा केवळ वेडेपणा होय. असा अविचार करू नकोस. सर्वांचे प्राण आकर्षण केले आहेस ते सोडून दे, नाहीतर मोठा अनर्थ होईल. देववाक्य ऐकून वायुदेव म्हणाले, जोपर्यंत माझा मारुती मूर्छितावस्थेत आहे तोपर्यंत मी सर्वांचे प्राण आकर्षण करणार आहे. तुम्हाला तुमच्या प्राणाची जरूर असेल तर माझ्या या मारुतीची मूर्छा दूर करा. वायुदेवाचे भाषण ऐकून भगवान विष्णूला हसू आले व ते म्हणाले, हे वायुदेवा, या मारुतीला मारण्यास कोणीही समर्थ नाही, कारण हा चिरंजीव आहे. रामभागाच्या द्विगुणित पिंडापासून याची उत्पत्ती झालेली असल्यामुळे याला जन्म व मृत्यू ही मुळीच नाहीत. असे म्हणून श्री विष्णूंनी मारुतीच्या अंगावरून हात फिरवला. त्याबरोबर मारुती सावध झाला व तो सर्वांकडे प्रसन्न दृष्टीने पाहू लागला. नंतर भगवान विष्णूने त्याला वरदान दिले, शंख, चक्र व गदा या माझ्या आयुधांपासून केव्हाही तुला त्रास होणार नाही. भगवान शंकर म्हणाले, हे मारुती, माझ्या कोणत्याही आयुधापासून तुला त्रास होणार नाही. तसेच माझ्या तृतीय नेत्रानेही तू भस्म होणार नाही. नंतर ब्रह्मदेव म्हणाले, ब्रह्मदंड व ब्रह्मपाश यापासून तुला कधी पीडा होणार नाही. इंद्रदेव म्हणाले, माझ्या वज्राने हनुवटीवर झालेला हा आघात मारुतीला भूषणास्पद होईल. त्या चिन्हावरून त्याला सर्व लोक हनुमंत असे म्हणतील व त्याची कीर्ती 3 लोकी अक्षय राहील. असे म्हणून इंद्रदेवाने आपल्या गळातील कुशकाश कमळाची माळ मारुतीच्या गळ्यात घालून त्याचा गौरव केला.
सूर्यदेव म्हणाले, हा जेव्हा इच्छील तेव्हा त्याला अध्यात्मज्ञान प्राप्त होईल. वरुण देव म्हणाले, माझ्यावरून पाशापासून याला कधीही इजा होणार नाही. यम म्हणाले, माझ्या यमदंडापासून मारुतीला कधीही त्रास होणार नाही. कुबेर म्हणाले, हे वायो, हा तुझा पुत्र मारुती रणात कधीही थकणार नाही व त्याला माझ्या शस्त्राने कधी इजा होणार नाही. विश्वकर्मा म्हणाले, मी जेवढी शस्त्रे निर्माण केली आहेत त्या शस्त्रापासून मारुतीला लवमात्रही त्रास होणार नाही. याप्रमाणे सर्वांनी मारुतीवर आशीर्वादाची वृष्टी केल्यामुळे वायुदेवाला अत्यानंद झाला. मग ब्रह्मदेव त्याला म्हणाले, हे वायू, तुझा हा पुत्र वज्र शरीराचा असून याला कोणत्याही शस्त्रास्त्राची बाधा होणार नाही. लंकानाथ जो रावण त्याचा हा पराभव करील व सीतेचा शोध करून प्रभू श्रीरामचंद्राला सुखी करेल. त्याप्रमाणे सर्वांनी मारुतीचा जय जयकार केल्यावर वायुदेव सर्वांवर अत्यंत प्रसन्न झाले व त्यांनी आपले प्राण निरोधनास्त्र दूर केले. मारुतीला एवढे सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे त्याच्या बालचेष्टाही मोठ्याच होत्या. कित्येक ऋषी गंगेच्या काठी आश्रम बांधून राहत होते. तेथे जवळच असलेल्या अरण्यात मारुतीचा वास होता. तेथे तो ऋषींची रोज काहीतरी चेष्टा करी. कधी ऋषींचे आश्रमच उचलून जेथे पाणी व छाया नसेल अशा पर्वतावर नेऊन ठेवी, केव्हा तो ऋषीचे यज्ञपात्र फाडून टाके, तर कधी दर्भासन फाडून टाके. याप्रमाणे तो ऋषींना फार त्रास देत असे. परंतु ऋषी त्याच्या बाल स्वभावाकडे पाहून त्याला क्षमा करीत असत. पण एकदा त्याने एक प्रेत हत्ती ऋषींच्या आश्रमात आणून टाकला आणि कित्येक ऋषींना आपल्या शेपटीने गुंडाळून आकाशात उड्डाण केले. तेव्हा ऋषी त्यावर रागवले आणि त्यांनी मारुतीला असा शाप दिला की जोपर्यंत तुला प्रभू श्रीरामचंद्रांची भेट होणार नाही तोपर्यंत तुला तुझ्या सामर्थ्याचा विसर पडेल. ऋषींनी असा शाप देताच मारुतीचे सामर्थ्य नष्ट झाले. पुढे काही वर्षांनी मारुतीस प्रभू श्रीरामचंद्राची भेट झाली. तेव्हा त्याचे पूर्व सामर्थ्य त्यास प्राप्त झाले. तर ही होती मारुतीच्या जन्माची आणि त्याला मिळालेल्या शापाची कथा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.